या मिरज शहराला गावाच्या मराला माळ्याच्या पाद्यावाच ठाण त्यानं गादी केली निर्माण बावन बिरदाचा धनी नांदतो देव झाला विराजमान भंडाऱ्याचा धनी नांदतो देव झाला विराजमान तीन गावाच्या हो मजाला टाकलं आशान त्यानं रवलय हो लिशान सोनेरी कळस शिखराला देवाचा हमट व शोभेवान गाव भजे देवाला देव पावे नवसाला त्याच्या जीवावर जन्माच सोन पुजारी भगत नांदतो आनंदान एक मागन देवा तुला हवं वरदान एक मागन तू महादेवा आम्हा हवं तुझं वरदान साऱ्या जगाला ठाव माझ्या गुरुचं नाव साऱ्या जगाला ठाव माझ्या गुरुचं नाव मायानी मी लेकरू तुझं गायानी मी वाचू का जगाची फिकीर करू माझ्या पाठीशी आहे माझा गुरु का गुणाच्या मागे फिरू माझ्या पाठीशी आहे माझा गुरु वाशावगड खानाचा वरदास्त माझ्या शिरावर थाप माडिंबाड्या डोलावर सुंदरान मांडल या मांडल सुंदरान मांडल या मांडल सुंदरान कुणाला या कुणाला सुंदरान कुणाला या कुणाला लिंगाला वन काशी लिंगाला मंदिरीच्या देवाला या देवाला वासी आवड कानाला या भगवानाच्या सीताला या
गावाच्या बाजाला या माझा आरावल्या माझा देव बसला गादीला त्या माळच्या पाशी तारा दिया तूने मेरे प्यार का यार दिया लौट दिया घर यार का अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का यार दिया लौट दिया घर यार जोडीला जोडीला शिवा पादावर तिला बसला देवाला आणि गणपती रायाला राम माझ्या सीतेला चक्रपाणी देवाला देवाला फुलाला फुलाला मला विद्या दिल्या गुरुला गुरुला मारू मामा नावाचा नावाचा गुरु माझ्या संगाचा संगाचा केला ज्ञानाचा ज्ञानाचा त्याला विडा देतो मानाचा मानाचा आई मला ने सर्व शालू रवा आई मला ने सर्व शालू पाया देवाच्या पाडून जातो माझ्या या मार्गालावर सत्य आलया वननुरया मकानाव वनरिया सीतानाव वनरिया
देवा कोण या करतावर याच कोड्या कुणाला देवा करिया सीधा गाव ताप्या झाल्या देवा गाव फार पूर्वी काळाला पहिल्या सतयुगाला देव भोल्या राजाला त्या बाजूला बिकट करण्या मुलकाला काय बेकार घडला त्या जाग्याला त्या क्वालनुराच्या मठाला माझा देव लागला या नांदायला पण त्या देवाची सेवा कोण करण आणि पाणी कोण घालन देवा करशीला पाणी देवाला कोण घालना देवाच्या आडवं पण कोणा जाईना पण जे काय ठेवली कुणाला मात्र त्या जाग्याला बऱ्याच दिवसाचा काळ सरला बिना फुला पाण्याचा आणि बिना निवदा पोहण्याचा त्याचा येऊ माझा करशील राहिलेल्या जाग्याला लागला होता मनाचा विचार करायला जर असा राहिलो तर या जाग्याला बऱ्याच दिवसानं देवानं विचार केला अरे किती दिवस असा आपण बसून राहायचं शेवक पाहिजे बघायला आणि शेवक पाहिजे हुडकायला शेवक पाहिजे रे का आता हुडकायला आणि सेवा करण्यासाठी शेवकाला त्या जाग्याला पुण्या एका दिवसाला पुण्या एका दिवसाला मध्यानी छाया वेळेला मध्यानी छाया वेळेला काय केला त्याला विचार मनाचा करायला काय
काळा कामाला कांद्याला नवल्या नागरबंद्या हाताला भांड्याचा वाटवा बघलेला मात्र जायला देवानं नाही का आता लावायला आणि पाशाचं नाम नातूर मात्र त्या जाग्याला देव बाहेर पडला आणि देव कुठे गेला मात्र जायला देवानं वडबरी का आता चालायला आणि जाता बरबरी का जाताना त्या जाग्याला वरविंदरा सबला वरवनाच्या गादीला गेला मात्र जायला वाटला काटा चालायला निघून चालला ब्रिका वर विंदर सभेला ने कैलास ब्रिका गादीला विंदर सभेला देव गेला कैलास गादीला त्या भोल्या देवाच्या रावणाला जाऊन देव ब्रिका आता थांबायला आणि देवन मात्र त्या जाग्याला विचार मनाचा केला हात वाकून देवानं बघितलं काय दिसतं देवाला त्या जायला 80 वर्षाचा पोती काढलेला पुराण माझ्या देवानं मात्र त्या जाग्याला 80 बघावीवर 80 बघावर पुराण लागला वाचायला तिनं झालाच गमन लागलाय करायला
देवाचा गमन लागला होता मी काता करायला आणि काय ते 4 दिवसाला एवढ्या चावडीला देव काय बोलतो मात्र ते जायला काता बोलायला हरी मारावी देवाला तर वाचत्याला पुरी देवाचे काय तर घडामोड बिन मात्र ते जागेला देव मला बघायला आणि देव मला शाप देईल म्हणून मात्र त्या जाग्याला म्हणून दरवाजाला त्या करशिदानं काय केलं मात्र ते जागेला देवा करशील बी का तिथं थांबायला एवढ्यात काय प्रकार तिथं घडला होता त्या जाग्याला सार्थक होईल नरजल माझा धरून या सत्संग आणि आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग 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 काय म्हणलोय आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग आहे का नाही दोघांची माऊलीनो कविकाराने आईवर कविता केल्या गायकाने सुद्धा आईवर गाणी म्हणली बरोबर आहे आपण ऐकतच आहे पण अलीकडल्या काळात बापाचं नाव कुठं तर हळूहळू आहे का नाही आई जगात थोडं हाय देवाला का चाललं मानलंय आई सारखं दैवत नाही प्रत्येकालाच देवाला प्रत्येकाच्या घरी जाता येत नाही म्हणून आई वडिलांची निर्मिती केली आहे का नाही पण आईलाच फक्त दाद देऊन चालणार नाही कारण तो बाप सुद्धा आपल्यासाठी बरंच काही करतो बरोबर आहे तो बाप कसा असतो माहिती आहे माऊलीनो बाप स्वाभिमानी बाना बाप कनकर कना त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना त्याची पहाडाची छाती त्याच हृदय गुलाब त्याच्या घामाच्या थेंबात हिऱ्या मोत्याचा रुबाब बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल बाप जागे तुये म्हणून घर झोपते खुशाल बाप घराचा उपाया आई कळस त्यावर जेव्हा खच तुला पाया तेव्हा कोस ते घर म्हणून पाया घर ठसायला हवा घर पडण्याची भीती नसते बाप कष्टाचा का भाडी ऊस मायात जोडतो या मात्र पोराला ठेवून कांड ऊसाच चाकतो या आणि खवे सफाटलेलं सुई डोळ्यानं शिवलेलं माझ्या बापाच्या भोतराला सदा ठिकाण जोडलेलं आली जत्रा गावाची आली जत्रा गावाची बाप दुकाने जायाचा आणि उदार पादार कापड मुलांना नायचा जुन्या पाण्या कापडावर बाप जत्रत फिरायचा आपल्या सुखाची चिंता सदा मनी तो धरायचा चुल
पेटत नव्हती चूल पेटत नव्हती दिन दिस त्या घराला पहिली बऱ्या धान्या पायी बाप गावात फिरला हे काम फक्त आपला हात करू शकतो आहे का नाही दुसरं कोणाचं नव्हतं कामच केलं. देवासाठी न लाजणारा लपणारा बाप असतो पण बाप आपण जाणून घेतला पाहिजे घेतला आणि पाहिजे बघायला गेलं तर मुलांच्या पेक्षा बापांचा जीव कुणावर हो मुलगीवर आपल्या मुलगीवर असतो हा. म्हणून तो बाप काय म्हणतो माहिती आहे लग्न मुलीच करीन लग्न मुलीच करीन नाही भ्याला हुंड्या पायी निघाला गाई जाताना बाप काळा मोरा होई अहो मुलगीचा बाप हुंडा देताना नाही भ्याला नोकरीला गाई जाताना वाघ कोमेजून गेला आहे का नाही बरोबर आहे. म्हणून काय म्हणलं बाप आपल्या आपण जाणला पाहिजे जगात थोराई आहेच दादार जीवनामध्ये हवा बापाचा आधार. या जीवनामध्ये हवा बापाचा आधार. रोजच्या जेवणाची ती सोय करते आली प्रभाव धुरतो मुलांच्या शिक्षण पायी काय म्हणलं दोन वेळेस चालणं घालते किती दोन वेळेस सकाळी आम्ही संध्याकाळी आयुष्याच्या सुदूरच्या सोय करणाऱ्या बापाला आपण विसरत निघालो विसरून चालणार नाही बरोबर आहे ते. कोणा धक्का ठेवणारा बाप हा. भीती लावणारा बाप बरोबर आहे. मारहाण करणारा बाप आपल्याला वाईट वाटतो कडू वाटतो हा. पण आजची माया ममता आपल्या जीवाला आपण बापाचं ओळखायला शिकलं पाहिजे आहे का हा. नाही उदाहरणार्थ नारळ होय वर कटो दिसला तर तो फुडून गोडवा प्याल्याशिवाय गोडवा करतो का पाण्याचा गोडवाच समजणार नाही आहे का नाही हा. वरून दिसतो कठोर तुला साधार जीवनामध्ये हवा बापाचा आधार. या जीवनामध्ये हवा बापाचा आधार. बापा विनाईचा तुझ्या मार्गवट लेन सौभाग्याच तिचं ते बळकट शास्त्राला प्रश्न उभा आहे मावडीनो ज्या स्त्रीचं सौभाग्याचं लेन आहे वर गेल्यानंतर त्या स्त्रीचा जन्म आपण आहे अर्धा आहे आहे का नाही हा. म्हणून आई आणि बाप घराला जिवंत हवं बरोबर आहे आई बाप हवा बाकी मायेचा बाजार जीवनामध्ये हवा बापाचा आधार. या जीवनामध्ये हवा बापाचा आधार. वासी गावामध्ये नांद्या वगैरे खाल बापाचं ते कवन केलं शिवाशाहीरानं आणलं सदैवच देव पाठीशी माझा जीवनामध्ये हवा बापाचा आधार. या जीवनामध्ये हवा बापाचा आधार. पण असणारा ह्यो देव मात्री देवा गेला देवा जाऊन खूप आणला होता रावळा भाईले आता बाजूला आणि भोळा देव शंकर माझा त्या जाग्याला जया हरिवारा विद्यावाला तर वाचत्याल्या पुतीला देवाची घडामोड भे म्हणून दरवाजालाच देव करशील उभारला एवढ्या दुगावच्या बाजूला सूर्या भीम झाला आणि सूर्याचं पडणार किरण फिरला गेला देव करशील मनाचा विचार लागलाय करायला आता राहिलो इथं उभा तर आजच्या दिवसाला असणाऱ्या सूर्याचा किरण देवानं पाठीवर तटवल देवाचा साऊट देवाच्या पुतीला विठला पडला दिला देव लागलाय लेका आता भोळा देव शंकर बोलायला झाड नाही जुड नाही माझ्या दरवाजाच्या तोंडाला पण आजच्या आता दिवसाला खायली मान देवानं मात्री दिला गेला आता काढायला लागला बघायला तर दरवाजाच्या तोंडाला काय दिसत दिला देव करशील लागला लेका आता दिसायला विचार मनाचा त्यानं करायला आणि कसा काय वरती आला मात्र त्याला गेला बोलायला लागला या बघायला
देवतरी विधाना या बघा विधाना बोला देव शंकर या देव लागला म्हणायला अरे बाबा काय कमी पडलं तुला आला सबरविंद्र सबला खंडला काय कमी पडलं तुला सांग मला आला सबरविंद्र सभेला म्हणल्यानंतर त्या जाग्याला जन्माला मी घातला तुला तवाच सर्व सारा दिलाया आणि काय कमी पडलं आला सांग मला म्हणल्या बरोबर करशील काय बोलतो भोल्या देवाला करशील लागला मी का आता बोलायला सांगतोय का आजच्या पण दिवसाला ये देवा सांगतोय ग तुला बरीच दिवस झालं त्या कानुराच्या मठाला तुम्ही कानूरच्या बी का आता मठाला पण आजच्या दिवसाला सांगतोय का आता तुम्हाला बऱ्याच दिवस झालं फुल नाही पाणी नाही मला बिना फुला पाण्याचा आणि बिना निवजा पोहण्याचा ते जायला कानूरच्या मठाला म्हणू लागला बी का सांगायला पण मी काय करू म्हणल्या पेटाला त्या जाग्याला
मिरगावच्या शाहिरा घराच्या कुळीचा बनगार कुळीचा चंद्रकांत मामा नावाचा झाला भर बघा देव शाहीर गेलाय होऊन छंदिकासाठी व 501 रुपया लावला माझ्यावर बघा डोळा गड्या बार बागात तुझ्या मनात सांग माझ्या कानात जाई जुईच्या फुलार तुझ्या लवंगी मी फुलवंती तुझी नजर लागल काय घडलं माझे जलायला देव शंकर लागला होता बेका देवा करी शिदाला काय सांगायला देव बोलतो ह्या अरे बाबा काय पाहिजे तुला देवा बिना मरणाचा सेवक पाहिजे द्यायला सेवकाला आलोय मागायला म्हणून लागलाय देवाला बेका बोलायला कसला सेवक पाहिजे म्हणल्यानंतर त्या जाग्याला बिना मरणाच्या शेवकाचं नाव घेतलं तसा देव भोळा देव त्याकडे शिराला काय म्हणतो मात्र देव जायला लागला बेका आता बोलायला याड तुला रोहित भाऊ
जाग्याला अरे ये बाबा याड लागलं का फुल लागलं तुला बिन मरणाचा शेवक त्या जाग्याला आजपर्यंत बिन मरणाचा शेवक नाही आला जन्माला आणि कुठला देऊ तुला त्या जाग्याला मुंगी मात्राला पकू पक्षाला मुकीला नावाराला आणि मानवाला सर्वाला त्या जाग्याला मरण दिलं म्हणून कर्षिताला लागला होता बिका सांगायला बिन मरणाचा शेवक कुठला द्यावा तुला त्यावेळी देवाला हात धरला ये देवा बिन मरणाचा शेवक दिला असतानाच जाईल माझ्या करणाला एवढं म्हटल्यानंतर असणारा देव भोळा देव शंकर त्या जाग्याला चितागती झाला आणि देवाला काय म्हणतो मात्र जाग्याला काय लागलाय देवा कर्षिताला बोलायला बोलायला बघायला गेला सांगायला गेला देवा करी अशी झाला आणि देवा करी अशी झाला माझ्या बघाया भक्त माझ्या या देवाचा आणि देवा या देवा वीरा तू झाला या कुणाचा आणि लाडक्या त्याच्या जात माझ्या कुणीचा बनवे माझ्या कुणीचा माझेवांना नावाचा आणि माझेवांना नावाचा झाला यावर आठवण या करुणाने भगवानाच्या या वदीना या रूपायाला लावला माझ्या डोळा माझ्या या बंधनाला जोड मी बोलून मारतो चाल रे माझ्या गाण्याला येतोय चाल मी बोलून मारतो चाल रे माझ्या गाण्याला येतोय काय घडलं मारते लागला होता पटवून मिरिका कर्षिताला आता सांगायला रे बाबा बघतो माझ्या पुत्रीला आलाय कारण मग सांगतो तुला मात्र जगा गेला एवढंच म्हणल्यानंतर देव कर्षित लागला मी का आता काय बोला देवाला बोलायच्या जाग्याला देव थांबला आणि देवाला 80 वर्षाचं पुती पुराण काढलं मात्र त्या जाग्याला लागलाय मी का आता शेवक हुडकायला पण बिनमरणाचा शेवक त्या जाग्याला पहिल्या पानाला ओम नमः पहिल्या पानाला गणपतीचं चित्र लागलं दिसायला मात्र त्या जाग्याला दुसऱ्या आता त्यानं पान उघडायला ओम नमो शिवाय तिथं दिसायला दुसऱ्या पानानं पान लागला पलटायला तसं त्या पोतीला मात्र त्या जाग्याला बिनमरणाचा शेवक दिसना झाल्यानंतर लागलाय बिका बोला देवा शंकर काय बोलायला शेवक लागला विठला दिसायला देवाचा म्हणतो त्या करसीदाला त्या जाग्याला लागलाय बिका आता बोलायला अरे करसीदा बिनमरणाचा शेवक आला जन्माला पण नाव तुला सांगेल मात्र त्या जाग्याला जाशील का तिकडे म्हणल्या पेटला जेवण कर्षित लागलाय काय बोलायला किरीला कोण व्हायचं आणि भाकरा गुतवायचं काम तुझं मात्र त्या जाग्याला एवढंच म्हणल्यानंतर देव कर्षित लागलाय बोलायला नाव गाव सांगा त्याचं ठाव ठिकाणा त्या जाग्याला एवढं म्हणल्या बरोबर देवानं नाव गाव कसं सांगितलं मात्र त्या जाग्याला सांगितलं होतं त्या पहिल्या सत्य आता युगाला रामदादा श्रद्यान रामदादा वाचाया बाळ वाचाया
सांगतो मात्र त्याचा गेला लागला होता विकाता सांगायला नाम शिरडांगा मुलं जाते सोमरायाचा घनवाचा पुत्र शिधात शिरलिंगा आणि मानवीत म्हणत्यात मालिंगराया असं विकाता त्यांना सांगायला नाव गाव ऐकून घेला आणि घराण्याचा ठिकाण त्या जाग्याला एवढं म्हणल्यानंतर मात्र त्याचा गेला देवकर्षीच्या जाग्याला नाव गाव ऐकलं फुलजंतीच्या रानाला काळ्या मंडळाला मेंढ लागला राखायला मात्र त्याचा गेला मला लागत होता मेंढ्या त्या जाग्याला त्याच वेळी त्यानं ऐकून घेतलं देवाला नमस्कार केला देव चालला मात्र त्याचा गेला माझा वाट लागला शिवाय चालायला निघून गेला होता कुठल्या विका जाग्याला माझ्याच्या टेकाला माझ्याच्या टेकाला आणि काय घडलं मात्र त्या जाग्याला महारापाच्या वाटेला मात्र त्या जाग्याला असणाऱ्या त्या महारापाला हुडकण्यासाठी देव खाल मानव खंडाळा मात्र त्या जाग्याला वाटेला शिवाय चालायला निघून चालला खाल मान्यव खंडाला मधल्या विका ताताला त्याच्या देकाला तो देवाला शेकावर देव उभारला चौकडे देव नदार लागला टाकायला तर महारापाच्या धिरीवा त्या जाग्याला रणाला लागले होते पसारा टाकून ब्रिका तिथा तासरायला पसारा टाकून गिरीब लागला चढायला प्रकार का घडला मात्र त्या जाग्याला लागला होता तेव्हा कर्षेंद्रिका आता बोलायला महापाच्या जवळ असं गेलो तर त्या जाग्याला कारण सत्ययुगातला सत्वशील महालिंगराया त्याच्या पाठीमागे देवकर्षी लागला का तशी भक्ती तशी श्रद्धा तशी सेवा आणि तशी चाकरी त्या महालिंगरायाची बरोबर आहे का नाही आणि आता कलियुगातला मला पाचता तर काय म्हणला असा काय म्हणला असता बाबराव आहेच की आता पैसे लावत्या आहे का नाही कारण हा सत्ययुग वेगळं माऊलीनो कलियुग वेगळं या दोन युगातला फरक या ठिकाणी सादर करत आहे काय म्हणलं पूर्वीचा जमाना पूर्वीची माऊली कपाळ म्हणून कपाळाला कुंकू लावत होती बरोबर आहे काय करते कपाळ भरून कपाळाला कुंकू लावा. आहे का नाही कारण पैशापेक्षा आकाराचं मोठं कुंकू माऊलीच्या कपाळाला होतं कारण जेवढं मोठं कुंकू कपाळाला तेवढं आयुष्यवाढ आपल्या पतीला आहे का नाही म्हणून कुंकू लावतो आणि आता
आता 2 रुपयाचं पाकिट दिलं की महिना घरी जातोय कशाला कोणी म्यान हुडकायचं कोणी कुकू लावायचं ज्ञान कोणी तयार करायचं आहे का बरोबर नाही आहे. पण माऊलीनो हा कपाळ बनवून घ्यावे कुकू माऊलीच्या कपाळाला होत हा 100 वर्ष 110 वर्ष म्हातारं जागा सोडत नव्हतं आमच्या गावात नाही अजून हाय म्हातारे आहे का नाही वाशी ते कोल्हापूर चालत जात आहे अजून पेटागुंड हा लंगोट्यावर असतंय आहे का नाही या दोन्ही बातला फरक म्हणजे हा आणि आता टिकली आली टिकली तर टिकली नाही तर जीवाला मुकली 40-50 झालं की संपला विषय चले जाओ त्याच्या आधी बी कोण जातोय है का नाही पूर्वीची माऊली हा पतिदेव जेवल्याशिवाय कधी जेवत नव्हती बरोबर आहे पतिदेव जेवल्याशिवाय कधी जेवायचं नाही है का मी नशेला होती तो काळ लय वेगळा होता है का नाही आताचा काळ वेगळा आताचा वेगळा हा आणि हल्लीच्या काळात हा चपात्या करत अडीच चपटी हा आणि म्हणायचं जेवाय बसली मला अलीकडे कशानं जायचंच नाही मग पलीकडे जाऊन खा तिथं तर जाते का बघूया बरोबर. बोललो हा. पूर्वीची मागणी पदरपासून देवाकडे मागणं मागत होती ते मागणं लय महत्वाचं आहे काय बरं काम देऊ नाही का पदर पसर ते मागणं मागते कुंकवाचं पदर पसर ते मागणं मागते कुंकवाचं पत्यादी मरण मरला रे भगवान 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 जीवनातला खरा या आयुष्यातला खरा आधार मोठा बराने माझ्या परमेश्वरा पतीला परमेश्वर मानण्याची पहिली पद्धत होती कुठलं की मावल्या मोसवण करणारे पतीचं दर्शन घेणं म्हणजे पाय धरणं आहे का नाही पतीला परमेश्वर मानण्याची पहिलीची पद्धत होती आहे का नाही आता पत्नीला परमेश्वर मानाची पाळी आली का पत्नीच्या अंगात येत आणि पती जाऊन तिचा पाय धरतो देवा चुकलं काय असेल तर पदरात माझ्या गाल ते काय साडीने सुद्धा आहे का नाही काय म्हणलं? काय चुकला असं देवा माझ्या पदरात गाल म्हणून पती देव पत्नीचा पाय धरतो देव कोण झाला देव पत्नी आहे का नाही आणि भक्त झाला पती होय पण पूर्वी हा या जीवनातला खरा या आयुष्यातला खरा आधार मोठा बराने माझ्या पती परमेश्वरा पदर पसरते मार्ग मार्गे कुंकवाचा पती आधी मरण मजला रे भगवान 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 माझ्या वाट्याला सोडल्या पगारीची झालं महापाच माझ्या
म्हणून सावती राजा बाळाच्या रूपात भेग पाडत येव माझा चालला भाच्या बिरवाला दिला भाच्या मसाला देव माझा गेला याला देव माझा गेला असणारा ह्यो देव मात्र त्याचा गेला दुमानीच्या टेकाला राहायला न्यास मला पाहिजे जाण्यात गेलो तर त्या जाग्याला देवाचा विचार माझ्याला चालला जर अशा मार्गाने गेलो तर मला पाकिरीला नाही कोणाला बाकला नाही उठणार मात्र त्याचा गेला मात्र त्या देवानं काय केलं होतं त्या जाग्याला माझ्याला देवानं देव रूप सोडलं मात्र त्याचा गेला घालण्याच्या बच्चाचं रूप धारण माझ्या देवा करी शिदानं करायला निघो मी बघ्या पाडी त्या जाग्याला हरणाच्या रूपान हरणाच्या रूपान देव माझा चालला देव माझा चालला मेंढ्यामध्ये देव निघून चालला होता त्या जाग्याला मेंढ्यात देवा घडलं मात्र त्या जाग्याला बाळापाच्या मेंढ्यामध्ये देवकर्षीत चाललेला त्या जाग्याला बाळापाच्या मेंढ्या हरणाच्या रूपानं देव प्रकट झाला आणि सोन्याचं गगन सूर्याच्या किरणानं तो देव लागला झळकायला हरणाच्या रूपात लागला होता झळकायला पण बाळापाच्या नव्या कर्जाच्या जने मात्र त्या जाग्याला त्या हरणाला लागल्या बुजायला ज्याने लागल्या काळ्या
आल्या मनोरानाला पळायला मात्र जला गेला बापा बसला होता कुठं मात्र त्या जाग्याला बन्नीच्या झाडाच्या सावलीला डोईचा मंदिर लावल्याला गुडघ्याला मात्र जला गेला हत्यारीना धरून मुखचंद्र लागला होता न्यावायला त्या महारापानं घुसत्याला दिलीप पाहिलं मात्र जला गेला पण दिवसाला कसं काय लागला माझा दिरीब का आता बुजायला झालं बारा या वरच झालं बारा या वरच बनाईला बुजालं आज याच्या दिवसाला जयाच्या ताऱ्याला नद्या भागल्या बुजायला आणि काय घडलं मात्र जगायला जन्यामध्ये त्या जाग्याला विचार मनाचा केला माझं गरीबाच्या दिवसाला का लागलं भुजायला मला पण म्हणतो जगायला महापा उठायला आणि लागला होता काय बोलायला डोळीचा मंदिर डोईला लावला बिरद सांगू सांगायला लावणे मला चालला मात्र जगायला लागला रिका आता चालायला मिरज बागावर आता शाळा मिरज बागावर आता शेरला शेळक्याच्या पुढे जाव राहुल दादा
ज्ञानावर 101 रुपयावर गौरा माझ्या या ढोलावर राजा शहराला हुलवनाच्या कुळीचा हुलवनाच्या कुळीचा मदा नावाचा हाई गुणाचा बाळू माझ्या मामाचा भगवानाच्या गाण्याला प्रमाणाला भक्ती केली कमल्या कवलीला रसती देव राधया मंडळ देवानावर घेता देवा तुझ्या गाशेवर जमल शाहीर जमल शाहीर